राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज अशी स्टोरी सांगायची की मग आतापर्यंत 1200-1300 स्टोऱ्या सांगितल्या असत्या, पण अशा प्रकारचं प्रकरण पहिल्यांदा समोर आलंय. आणि विशेष करून माझी मागणी महाराष्ट्र पोलीसला की अशा प्रकारची केस महाराष्ट्रात जर घडली तर कशी टॅकल आणि हँडल करता येईल बघा बुवा. कारण व्हेरी कॉम्प्लिकेटेड आणि आपल्याकडे तेवढे निष्णात अधिकारी आहेत की ती केस क्रॅक करतील. पण ह्या एखाद्या न्यायालयाच्या निकालात जसा दुसऱ्या न्यायालयाचा दाखला दिला जातो निकालावेळी, त्याप्रमाणे ह्या ओरिसामध्ये घडलेल्या घटनेचा दाखला घेऊन, माहिती घेऊन पोलीस ती केस क्रॅक करतील अशी मला अपेक्षा आहे. आणि आरोपीला निश्चित गजाआड करतील. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. केस कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्या आधी तुम्हाला एका गोष्टीकडे विशेष मला ध्यान द्यायचं. आपण जी वनौषधी काय त्याच्यात रॉकेट सायन्स नाही. जगातल्या टॉपच्या 5 वनस्पती त्या तुमचं शरीर रिसायकल करणाऱ्या, आयुष्यमान 10-15 वर्षांनी वाढवणाऱ्या, आणि वनौषधी त्याच्यात काही कुठलं केमिकल नाही, काय सरळ मार्गे आणतोय, सरळ मार्गे देतोय. पण आपल्यात काही असे महाभाग आहेत तुम्हाला सांगतो. तिथं नंबर दिलेला असताना मला फोन करणे, व्हॉट्सअपचा पर्याय, व्हॉट्सअपवर तुम्ही बोलू शकता. एक माणूस अख्खा महाराष्ट्र कव्हर करत असेल तर त्याला लिमिट आहेत ना घेण्याला. काही त्याला बी मेंदू अक्कल आहे. बायका पोराशी बोलायला वेळ नाही आता, पण तरी सांगतो हे काय करतात फक्त चौकशी. आणि बुकिंग करायचा टाइम आला सांगतो, थोड्या वेळानंतर सांगतो, उद्या सांगतो. निषेध आहे अशा लोकांचा. जगात काही गोष्टी अशा आहेत ध्यानात ठेवा की समजा त्याच्यात बेसळ असू शकत नाही. उदाहरणार्थ आपल्या आईचं दूध आचळातलं, त्यात बेसळ असत नाही कुठली. एवढं क्लिअरपणे काम करून जर असं ऐकायला मिळालं काही लोकांच्याकडून असं वर्तन होत असेल ना, तर निषेध केला पाहिजे. त्याचं बाकी काय करू शकतो आपण. महत्वाचं म्हणजे आजच्या स्टोरीकडे जाण्याआधी एका भाग्यवंताचं बुकिंग शिल्लक. एक जागा कुणी फोन करा त्या एक जणाला घेऊन जाणार, एक जागा आहे. आता कळलं का? ही जी घटना आहे, ही घटना ओरिसामध्ये घडली. पण घटनाचं जी साखळी आहे, आता म्हणजे थोडक्यात माझ्या भाषेत सांगायचं म्हणजे कुत्र्याचं कौंडळ माहिती आहे का तुम्हाला? ती कौंडळ द्रौपदीने दिलेल्या शापानुसार ते त्याचे संबंध हे चौकात करतं, माणसांच्यात करतं. लाजनाला ज्या भागा माझी मज्जा, असं त्या कुत्र्यांचं असतं. श्वान म्हणतो आपण त्याला, श्वान. आणि ती कुत्र्याला कुत्री चिकटलेली बऱ्याच वेळा लोकांनी बघितलेली असतात, काय असतात. पण माणसामध्ये काय असा प्रकार कधी होऊ शकतो का? होऊ शकतो 100%. माणूस म्हणजे असं तुमच्या कल्पनेपलीकडचं सुद्धा काय काय करीन. तुम्ही अनेक अत्याचाराच्या केसेस बघितल्या, खुनाच्या बघितल्या, अपहरणाच्या बघितल्या, सगळ्या प्रकारच्या नवरमार बघितल्या, बाया. ही घटना सगळ्यापासून हटके थोडी, पण ह्याच्यात बऱ्याच गोष्टीचा तुम्हाला उलगडा सुद्धा होणार आहे. आणि तुम्ही तेवढे हुशार आहेत की बुवा जे माहीत नसलेलं ज्ञान सुद्धा तुम्हाला किंवा माहिती होऊन जाणार आहे, असा विषय. त्यामुळे म्हणलं घटना ही रिअरेस्ट ऑफ द रिअर, म्हणजे जेच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर न्यायदेवतेच्या अशा प्रकारची थोडी. काय विषय आपण तुम्हाला सविस्तर काटून सांगितल्याशिवाय तुम्हाला अजिबात कळणार नाही याची मला खात्री आहे, जाणीव पण आहे. मी माझ्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. इंग्रजी मला पण येतं, ऐका. ओरिसा राज्यात पुरीपासून 68 किलोमीटर, 70 किलोमीटर धरून चला, एक शहर आहे. ही जी साखळी आहे ही मध्यमवर्गीय कुटुंब आहे. त्याच्यात एक माणूस थोडा श्रीमंत आहे आणि त्याचं नाव आहे सौम्य. आता हा सौम्य 23-24 वर्षाचा, तान्हाबांड आणि स्वतःच्या व्यवसाय अतिशय चांगला सांभाळणारा, आणि नुसता नफा एक 10,000च्या आसपास. म्हणजे माणूस मोठाच म्हणायचा, 3 लाख रुपये महिन्याला मिळतात म्हणल्यावर, असा विषय. सगळं चांगलं होतं. पण त्याची एक अशी मानसिकता होती की घरचे म्हणायचे आता लग्नाचं वय झाले, लग्न कर, लग्न कर, लग्न कर. त्याची स्वतःची एक मानसिकता होती अशी. आणि तुम्हाला माहिती आहे, एकदा वय पूर्ण झालं की स्वतःच्या मनाचा स्वतः मालक असतो, त्याला काय कोणही देत नाही. त्याची मानसिकता अशी होती, बायको तर करायची, त्याबद्दल वाद नाही, पण अरेंज मॅरेज करत नाही, हे लव्ह मॅरेज झालं पाहिजे. म्हणजे मी
ती फक्त दिसायला देखणी असून उपयोग नाही, तर तिची मानसिकता कशी आहे, तिचं आचरण कसं आहे, तिचे संस्कार कसे आहेत, कुठल्या गोष्टी ती किती रिॲक्ट होते, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माणूस बिझनेसमॅन जो आजच्या काळात 3 लाख महिन्याला कमावतो म्हणजे तो काही कच्चा नसतो, लक्षात घ्या. हुशार माणसं असतात. म्हणजे काय काही इतके हुशार असतात की चिचुका सुद्धा लाख लाख रुपये लिखतात, एक चिचुका. हा तसं ही बी हुशार होतं, पण चांगलं होतं बुवा. असं देवाचा, अध्यात्माचा, धर्माचा किंवा जे तांत्रिक क्रिया म्हणतो, हा जी 1% लोक ओरिजिनल असतात तर 99% त्याच्यामध्ये लोकांना लोबडण्याचं काम करतात. हा सगळे जगात फक्त कसं आहे ते बदनाम झालं हो, बाकी काय नाही. माणसं ही माणसंच आहेत बदनाम करणारी पण. काय करते सांगता येत नाही. स्त्री भोगासाठी, पैशासाठी, स्वार्थासाठी चालू राहते. ह्याला म्हणलं माझ्या पद्धतीने माझ्या पसंतीने पोरगी करायची, थोडा वेळ का घ्याय ना, आणि त्या अनुषंगाने तो काय करायचा, स्थळं आली की त्या मुलीसंग फोनवर बोलायचा, त्याच्या ज्या प्रश्नांच्या ती काय उत्तर देते, कसं देते. तो काही वासनांद वगैरे अजिबात नव्हता, एक साधा सरळ माणूस होता, सौम्य. म्हणलं मुलगी अशी करायची की तिचे विचार, आचार, तिची सुसंस्कृतपणा हे मला बावलं पाहिजे. त्याच्याबरोबर सौंदर्याची भर असेल तर दुधात साखर. मग त्याच्या संपर्कामध्ये एक मुलगी आली, तिचं नाव चिनू. आता या चिनूला एक धाकटा भाऊ आहे आणि त्याचं नाव आहे तपस. ही सगळी ओरिजिनल नाव आहेत. आता ही जी चिनू आहे ना, हिचं एक वैशिष्ट्य आहे. ती अगदी 8वी असल्यापासून म्हणजे वयाच्या 14 वर्षापासून म्हणजे असं म्हणतात की बाबा पुरुषापेक्षा पोरीची जात उकाड्यासारखी वाढते. हा पूर्वी त्या उकाड्याची चाल घराकडे असायची. अजूनही अनेक चांगल्या मुली आहेत की लग्नाच्या बोहल्यावर चढून नवऱ्याचा स्पर्श होईपर्यंत स्वतःचं शील सांभाळतात. आणि आधुनिक संस्कृती अमकं तमकं हे पगडा अशाही मुली आहेत की अगदी पार्टीवारीन सरळ एन्जॉय म्हणून दारू पिऊन ते काय म्हणतात त्याला, ती होडका पिऊन, वास येत नाही ना, सफरचंदाचा होडका, लेमन होडकान, अननस होडकान, लय होडक्यात ती साल बिघडवण्याचे लय प्रकार तयार झालेत मार्केटमध्ये. हे पिऊन स्वतःचं शील असं पत्ते कसा माणूस फेकवतो तसं वाटून टाकणारे ते आहेत. हा चालायचंच. ह्या चिनूला 8वीत असल्यापासून त्या चिनूला मासिक धर्म चालू झाला, शरीरात संप्रेरकांची निर्मिती झाली, वासना वाढली. तिला सुद्धा त्या वयात वाटायचं की आपल्याला असं कुणीतरी आपला संभोग करावा आपल्याशी, आपल्याला असं रगडून काढावा किंवा आपण एखाद्या. ह्या नॅचरल भावना आहेत, ह्याच्यात पाप काहीच नाही. कारण वासना अशा प्रकारे याच्यातून निर्मिती होते. तुमची आमची निर्मिती वासनेतून झाली, देवादिकांची निर्मिती वासनेतून झाली, पण त्याच्यावर कंट्रोल, मनाचा वारू रोखून धरायचं, व्यसन घालण्याचं काम अध्यात्म करतं ही माहिती. ते आजकाल लोकांना जमत नाही. हा ही चिनूनी तशी उत्पन्न झाली होती, ती दाबण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच जणांना नाही कंट्रोल होत, पण ती काय ती उफाळूनच यायची वासना, ती दाबण्याचा कंट्रोल. 8वीत पोरगी, आपण ज्याला बालक म्हणतो, पण ती शारीरिकदृष्ट्या बालक नसते, मानसिकदृष्ट्या बालक असते, कारण अक्कल कमी असते त्या वयात. तिची मैत्रीण, आणि त्या मैत्रीचं नाव आहे सुधांशी. मैत्रीण असणं साहजिकच आहे. तू गृहपाठ केला का, तू हे केलं का, आणि एकीला दोघी शाळेत जाताना येताना डबा खाताना काय त्यात वाईट. आता आपल्या सुद्धा पोरं बाळ बघा, आपली पोरगी एखाद्या पोराबरोबर दिसली तर बाप वाहनाने मानितोय, पण आपल्या पोरगीचीच एखादी शेजारची मैत्रीण असली, उरकलं का तुझं, चल शाळेत जाणे, बापाला समाधान वाटतं, पुरी पुरी येत. याच्या पलीकडे जग गेले ध्यानात ठेवा. हा विश्वास कोणावर ठेवा अशी परिस्थिती. ही चिनू आणि सुधांशी 8वीतल्या मैत्रिणी इतक्या घट्ट आणि मिठ्ठ मैत्रिणी की त्या मैत्रिणीला ह्या चिनूनी तिची भावना बोलून दाखवली. मला आहे ना असं कंट्रोल होत नाही, अभ्यासावर लक्ष लागत नाही, तीव्र इच्छा होते शरीर संबंधाची. अरे म्हणली बावटे का काय, तो आपण कितवीला आहे काय, म्हणजे तू म्हणते त्याच्यात मी पण आहे, पण मला पण अजिबात कंट्रोल होत नाही, पण ते कंट्रोल करावं लागतं. म्हणली कसं काय, का म्हणून कंट्रोल करायचं, आपण
चान्स घ्यायला काय हरकत आहे? तो आमका तमका फलाना बिस्ता नाही, तो मला लय आवडतो, निसता चुटका. म्हणली बावटे का काय तू? त्याला काय नाही होत पोराला, आपण मुलगी आहे, आपण गरोदर राहतो 14व्या वर्षी. हा, आणि आपण काही दिवस लपून ठेवतो आणि एकदा 5 महिन्याच्या पुढे गेला होतो, मग बाळाला जन्म दिल्याशिवाय पर्याय नव्हतो. म्हणजे एक हुशार होते सुधांशू जरा. हा म्हणले ही विरुद्ध लिंगी व्यक्ती आहेत, यांच्यापासून आपल्याला धोका आहे बाई. 14व्या वर्षाचं मन 14व्या वर्षासारखा विचार करणार. हा, पण तुला असं किसिंग आवडते का? तुला आलिंगन द्यायला आवडतं का? तुला असं वाटतं का असं कुणीतरी मला खुश करावं? हा म्हणली मला पण लय वाटतं. मग आपण एक काम करू ना, आपण दोघंच एक हो ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल तू बघ, फक्त समजा मी तुला किस केला, कपाळाला किस करण्यात माझ्या नाही, किस ओठाला. कारण काही सेन्सर असतात, मान असेल, ओठ असेल, योनी असेल किंवा शरीराचे असे काही भाग, त्या ठिकाणी असे सेन्सर असतात. ध्यानात ठेवा की त्या ठिकाणी स्पर्श केल्यावर जास्त उत्तेजित होतो माणूस. हे सायन्स आहे, ध्यानात ठेवा, विज्ञानी. मग मीच प्रयत्न करून बघते ना. मग ती एकांत ठिकाणी तिने तिला अशी चुरगाळू काढली बघ. तिलाही आनंद झाला, हिलाही आनंद झाला. बघा दुनिया, आपल्या तुमच्या आमच्या भाषेत ही सुरुवात कशाची? समलैंगिक संबंधाची. ध्यानात ठेवा, म्हणजे 2 समान व्यक्ती देहाने एकत्र येणं. आणि याला कायद्याची ह्याची मान्यता आहे. त्यामुळे तुम्हाला मला जास्त लय विचार करायची गरज नाही. कारण कसं आहे, लय विचार करून तुमचं आयुष्य आमचं आयुष्य कमी होईल काही दिवसांनी. फक्त काय, जे जे होईल ते ते पाहावे हा दृष्टिकोन ठेवा. आता ह्याचं तर चालू झालं. ह्या चिनूला वाटलं की लाईफ टाईम फक्त हीच का, त्याला ब्रेन वॉश म्हणतात सायन्समध्ये. पुरुषाविषयी असलेलं आकर्षण तिचं नष्ट झालं आणि आकर्षण स्त्रीपती ही, मी त्याला गे कपल म्हणतात. आणि त्याच्यात काही गैर असं माझंही मत आहे. तुम्हाला खरं सांगतो का, कारण कायद्याच्या पुढं आपण तुम्ही आम्ही नाहीत. चलून द्या, ह्याच्यातून गुन्हा काय होत नाही ना, तवर चलून द्या. पण ते आपल्याला समजून गेला जुन्या माणसाला बरंच अवघड जातं. असा पण विषय असून द्या. 8वी 9वी 10वी ह्यांचं चाललं बा, लग्नाचं वय झालं पार ह्यांचं, पण दोघी एकत्रच. लहानपणापासूनचे शरीर संबंध त्यांचे किंवा एकमेकाची एकत्र असणं. आता जे चाललंय तसं कायम चालत नाही. तुम्हाला माहिती आहे, काहीतरी होतच. माणसाच्या जीवनाच्या टप्प्यावर वेगवेगळे प्रकार आहेत. हा, आज तुमच्या खिशात पैसा आहे तरी तुम्ही सुखी नाही. हा, म्हणजे मालक आहे तुम्ही तरी सुखी नाही. इस्टेट आहे तुमच्याकडे तरी सुखी नाही. पण खिशात रुपया बी नव्हता. लाल कांडे, कुणी मला कमेंट सांगा, गारेगार म्हणतात लाल कलरच्या अख्खं तोंड 4 आण्याला मिळायची. आधी 20 पैशाला होती, नंतर 4 आण्याला मिळायला लागली. 4 आणे 8 आणे आणि रुपया असा प्रकार होता. 8 आणे 4 आणे एकत्र घातले की 12 आणे. ध्यानात ठेवा, ती लाल गारेगार 4 आण्याची. हा, ती जेव्हा तुम्हाला मिळायला त्रास व्हायचा, घरी पैसे नसायचं, मग ती 4 आण्याची गारेगार जर मिळाली ना, तर आता होत नाही, पण अति उच्च कोटीचा आनंद त्या काळात व्हायचा. पहिलं काढले ही गारेगार कोणी खाली सांगा बाबा तुम्ही, लाल बर्फाची. आता लय हायफाय निघाले, आमकी कुल्फी मावा कुल्फी, दे 10 रुपये, दे 20 रुपये, दे 40 रुपये, दे कोण खायचंय, दे 50 रुपये. लाकलं पुढे दुनिया माणसाचं अवघड झालं, सगळं अवघड झालं. जुना काळ चांगला. तर ती दोघांचं जुळल्यानंतर असा बदल झाला. ही जी चिनू आहे आणि हा जो तपस आहे, ही सख्य बहीण भाऊ आहेत. आता हा तपस या दोघींना गाडी सोडायला जायचा कॉलेजला. त्या भागात थोडीशी झाडी वगैरे जास्त आहे, तिकडे मनुष्य वस्ती कमी आहे. बघा ओरिसाला मी गेलतो, माणसं कमी आणि बहुतांश लोक गरीब आहेत. फार तिथं इतकी गरीब आहेत की अगदी विकासाचं त्यांचं किंवा कोण काय किंवा एखादा आमदार खासदार आहे मंत्री हे कसा खातं बितं ह्यांना काही तपास नाही. अजिबात नाही. ती स्वतःच्या 2 वेळच्या अन्नासाठी जगडणारी माणसं आहेत. आपल्याकडे सुद्धा बघा, पुन्हा मुंबईसाठी ओरिसावरून वेटर लोक बरेच आहेत, त्यात आचार्य आहेत, त्या असा प्रकार आहे. आणि देवभूमी धाम आहे तिथं, जगन्नाथपुरी. ध्यानात ठेवा, आयुष्यातून एकदा ते धाम करा, असं माझं मत आहे. त्या ठिकाणी हे दोघींना ती सोडा द्यायचा तपस. सोडवता मोटरसायकलनी काय बसत असं. आता बहिणीला कुठं बसवायचं तुम्हाला माहिती आहे ना, मागं बसवायचं. तिची जी मैत्रीण आहे सुधांशी, तिला चिकटून बसवायचं.
मग दाबायचा ब्रेक. ब्रेक दाबल्यावर नको तो भाग असा दाबला जातो, अशा गुदगुल्या होत्यात. ही तरुणांचं जीवन आहे, ध्यानात ठेवा. हा ब्रेक लायनर खराब असले तर लमीन आहे 150 जाऊन दे, लायनर नवं टाक. काचकुनी उभी राहिली पाहिजे आणि टाचकुनी लागलं पाहिजे. ही दुनिया आहे आतली. ही श्वास ठेवायचाच नाही बा कोणा मामा म्हणतोय म्हणून, ध्यानात ठेवा. फक्त ह्या लाईफमध्ये तुमचा शॉट होणार कुटुंबात एवढीच अपेक्षा आहे. समजून घ्या जग. मग हिला शेवटी आता कसं नेचर असतं, नॅचरल असतं. हिचं कातडं मऊ मऊ, गड्याचं कातडं राकट, कारण तो पुरुष आहे. आता ते एक मऊ कातडं दुसरे मऊ कातड्याला चुळीत आहे. पण गड्याने नुसतं तिच्या गालाला नुसता गाल जरी वाढला तर त्याच्याकडे त्याला दाढी असते. ते पुरुष आहे, ती नॅचरल निसर्गिक आहे महाराज. तरी ही शारून उठायची, अंगाव काटा घ्यायचा. भया ही वेगळं दिसतंय, कारण ते नॅचरल होतं बरं का. यांचं चालू झालं होऊन दे, त्याबद्दल आपलं काय मत नाही. म्हणजे सख्य बहीण भाऊ आहेत. बहिणीचं ह्या चिनूचं या सुधांशीची चालू, आणि आता हे भाऊ आहे तपस याचं सुधांशीची चालू. हा काय फॅमिली आहे बा खतरनाक. म्हणजे मी ऐकलं होतं फॅमिलीमध्ये लोकांना, राजकारणात सांगतो तुम्हाला थोडं. राजकारणात कसं असतं, जनतेची सेवा करता करता श्रीमंत होणे म्हणजे राजकारण. मेला तो हजर, लग्न तो हजर, पुढं पुढं करायचं, श्रेयवाद घ्यायचा, भांडणं करायची, 4 कार्यकर्ते सांभाळायचे, दारू आणि चिकन सकट. राजकारण तसं गदाळे बरं का. आणि लय वांगाळे दादांच्या भाषेत. राजकारण लय वांगाळ. अशी लोक, ह्यांचं कसं होतं, ते लोक श्रीमंत लोक आहेत ना, आपलं आमदार खासदार राजकारणातली, हे छापून तर घेतात. पण त्यांच्या अशी अपेक्षा असते की आपल्याच पिढीतलं पुढं दुसरी पिढी, तिसरी पिढी. हा शेतकऱ्याचा पोरगा शेतकरीच. त्याला म्हणलं डॉक्टर, ते शाळेत तो पहिली तो शेतकऱ्यात बरोबर उभं राहिलं ना, साहेब आला एखादा तपासलेला म्हणलं, आमच्या वर्गातलंच सांगतो तुम्हाला काय व्हायचे. 90% लोक काय म्हणायचे माहिती आहे का वर्गातले आमच्या, डॉक्टर व्हायचे, इंजिनियर व्हायचे. ह्याच्यापेक्षा काय नाही का. आता आपल्याला लहानपण तीच शिकवली की आपल्याला सांगायच कोणी नव्हतं. कुणी म्हणलं नाही मला बिझनेसमॅन व्हायचंय. मी आपली बुद्धीच तेवढी. ह्याच्यातलं कुणी डॉक्टर नाही झालं आमच्या वर्गातलं. एक पोरगी झाली नर्स तेवढी. आणि बाकी काही शिक्षक झाले, कोण आर्मीत गेलं, ते असं. पण असं डॉक्टर मोठा आहे पण इंजिनियर कुणीच नाही झालं. आता इथं बघा, शेत असा असं तिरकूट कुत्र्याचं रिंगाण चालू झालं यांचं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ह्या तिघांचा ग्रुप सेक्स व्हायचा. कारण नीतिमत्तेला, नैतिकतेला इथं छेद जातो. कारण तिथं 2 सख्य बहीण भाऊ ते बेडवर, लक्षात घ्या. ते भले एकमेकाला टच करत नाही, पण पुढच्याचा पार मानकाना मानखडीला करायची, असा बी विषय. म्हणजे ते नैतिकता त्यांनी सांभाळली होती. तिथं ते सख्या बहीण भावात तसं ते तयारच होत नाही, हा भाग वेगळा. पण पुढचं ही त्रिकुट आहे ना, लक्षात घ्या. चलून द्या. काय झालं, ही केस जेव्हा क्रॅक झाली किंवा जी घटना घडली त्याच्यानंतर पोलीस सुद्धा हँग झाल्यात महाराज. ओरिसा पोलीस ही सगळं स्टेटमेंट लिहिताना जाणार का की असं बी असू शकतं. आता पुढं जाऊन जज हँग होणार आहे, न्याय देवता की बाबा काय काळ आला, लय वाईट काळ आलाय, येऊन द्या. इथं पुढं काय झालं सांगतो तुम्हाला. तिघांचं तिरकुट. मग ह्याच्यात हे थोडे बी खरी होती. पैसे तिघही पैसा नव्हता लय. श्रीमंत नवरा एक जणींनी करायचा, तो तपस राहिला बाजूला. पण ही जी चिनू आणि ही सुधांशी, ह्या दोघांनी विचार करायचा. तुम्ही आता शहरात गेल्यावर दगडा बिगडा बसतात बघा लोक, कोण मिठ्या मारतो, कोण कोणाचं ओठ चुकीतं, कोण कोणाचं काय दाबीतं. दाबू द्या, ते घरात दारा अडचणीचा शहरात राहायचा प्रॉब्लेम असतो. पण काही 1-2 फूट अंतर ठेवून एक विशिष्ट गोष्टी चर्चा करत असतात. ते महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ह्या दोघींनी चर्चा केली, पुढं काय, तुझं काय माझं काय. म्हणजे मी सांगतो हा इश्काचा खेळ आपला. हा मी तुझ्या भावाला काय धोका देणार नाही, काय नाही, चलते चलून दे. पण आपण दोघींनी मरेपर्यंत एकत्र राहायला पाहिजे, रंगारंग कार्यक्रम करत राहायला पाहिजे. आता त्या संबंधाचा विषय तुम्हाला उलगडतो, मला थोडं निवांत बोलून द्या.
स्त्री संबंधाच्या वेळी ती स्त्री सॅटिस्फाय होणे किंवा ती तृप्त होणे गरजेचे असते. ती काय लगेच तृप्त होत नाही, ती दैवी देणगी, तिला मिळालेले शरीर. त्याचं सायन्स त्याच्या पाठीमागे सांगतं की तिला उत्तेजित व्हायला 10-12 मिनिटं लागतात. बघा सायन्स. त्याच्यानंतर इंटरफोर्स किंवा इतर गोष्टी संबंध चालू केला, नांगरायला चालू केलं, दासून दूर चाला माझ्या भाषेत, तर एक 4-5-7 मिनिटात ती डिस्चार्ज होते, ती तृप्त होते. म्हणजे ती तृप्त झाली. आपल्याकडं अजूनही काही महाभाग असे पोरं झाली, प्रपंच झाला, सगळं झालं, वय वर्ष 50 झालं, हा प्रकारच त्याला माहित नाही अजून स्त्री डिस्चार्ज होते. आणि इतका वेळ त्याकरता ते फोरप्लेचं मत होय. हा, ही क्रिया करताना सायलेन्स सापासारखं असलं पाहिजे, अजगरासारखं हालचाल दाबानी, असं विषय. पण ती लोकांना कळत नाही. 2-4 मिनिटात स्वतःच बघायचं, उरकायचं बाजूला, काय अतृप्त झालं, काहीतरी क्राईम झाला, कुठं दुसरा ठेवला, लाखलफडी होत्यात बाबा. ही क्राईम याच्यातून वाढतो, देणार ठेवा. खरं तर माझ्यासारखे अजून 4 लोक मारतात पाहिजे. तुम्हाला सांगतो, लोकांना आहे ते सत्य सांगितलं पाहिजे. याच्यात कुठलंही वाईटपणा नाही, काय नाही, काय. फक्त कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, हे महत्वाचं असून द्या. त्या दोघींनी असं ठरवलं की सालस आपल्याकडे सगळे, आपलं टार्गेट असं आहे की मरेपर्यंत एकत्र राहायचं. आणि ह्या दोघी एकमेकाला नुसत्या स्पर्शाने सॅटिस्फाय करतो, ध्यानात ठेवा. हा, म्हणजे एकमेकाला स्पर्शाने सॅटिस्फाय होऊ शकते, हे पण ध्यानात ठेवा. तुम्ही आम्ही समज त्यापेक्षा हे जे फार मोठं आहे, इथं काय काय घडतंय बघा. नुसतं वय वाढलं, आपण 50-60-70चे झालो म्हणजे आपल्याला ठराविक विषय कळलाच असं नाही. आणि ह्यातला असा विषय इतका गंभीर म्हणजे कसा लाज वाटते, कसं बोलावं, काय काय. 90% लोक तर माझं कानात बोळ घालून आले, त्यात ताकद नाही त्याची समोर ऐकायची, असं बी असतं. ही सत्य आहे. दोघींनी ठरवलं एकत्रच राहायचं, पण मालाशिवाय विदाऊट माल जगण्याचा अर्थ नाही, पैसा बी पाहिजे. म्हणले काय करता येईल, म्हणले मी सांगते तसं कर. एक प्लॅनचा भाग, तू एका श्रीमंताची लग्न कर. हा, नंतर आपली थोडक्यात पार्टनरशिप करू की लग्न कर आणि व्यवसाय टाकू आणि आपण एकत्र राहू. चालतंय म्हणले. ही जी चिनू आहे, ही दिसायला देखील, ते थंबनेलमध्ये फोटो सुद्धा दोघींचं ओरिजिनल आहे, ध्यानात ठेवा. गे कपल म्हणतात अमेरिकन भाषेत, लेस्बियनला पण गे म्हणतात, लक्षात घ्या. गेला गे आणि लेस्बियनला पण गे, म्हणजे महिला असतील तरी. त्यातल्या चिनूनी त्या सौम्य, तुम्हाला आधीच सौम्याची माहिती दिली होती, श्रीमंत 3 लाख महिना कमावणारा पोरगा, लग्न केलं होतं. तो बी सुखी, कारण ही अति हुशार चीज आहे, हँडल करते. हा, ही तर बघा आता हॉस्टेल बिस्टेलला पार मारण्याचा रांगारंग पार चुथडा करून घेतलेल्या पुरी. तिकडे ती लग्न बिग्न झालं ना, बहारो फुल बरसावो, ती सगळं स्टँडर्ड गाड्या लागणार. तिकडे काय कोणी मारुती 100 सेंट्रोमध्ये येत नाही त्या लग्नाला. हाय फाय नुसत्या गार गाड्या. हा, त्याच्यातून येणार, त्या सफरचंद खाणारे लोक उतरणार. नवरीच्या गळ्यात गेलं हे 15-20 तोळ जेवण. एकमेव द्वितीय मठ्ठा नाही, किरकोळ झाला मठ्ठा. ती काहीतरी काय म्हणतात, दुधात फ्रूट टाकल्यावर ती लय बाहेर लागतं, ती आटवलेल्या दुधाचं असतं बघा, तसलं प्यायला. एवढा 5-25 लाख रुपये खर्च करून लग्न होत्यात. एवढा मरणाचा कुठाने केलेली पोरगी चालले ना, बहारो फुल परसा मेरा भाऊ आहे. ओके रिपोर्ट. अशी दुनिया आहे, देणार ठेवा. तुम्ही फक्त माझ्यासारखं काम करायचं, गुलाबजाम देतो हा, डोकंच लागत नाही बाकीचं. हा, इथं काय झालं बघू, म्हणले मी करते लग्न, ते नवरा खुश, ही पोरगी खुश, झालं प्रपंच चालू. आता त्याच्याकडे पैसा होता, 8-15 दिवस झालं. आता ह्या दोघीला कुठं दम निघतोय, कारण ती नेहमीची सवय त्यांची संबंध करायची. तर नवऱ्याची निधी गेला काही झालं नाही. हा, म्हणजे असंच असतं. म्हणजे ही आपलं आहे तीच बरोबर आहे, याचं काय कार्यक्रम बरोबर दिसत नाही, म्हणजे याला काय करायचं सुद्धा कळाना असं. पण जीव लावते बेचारा, प्रेमळ आहे, काळजी घेतोय, चांगलं आहे. नवऱ्याला तिने त्या चिनूनी सौम्य त्याला मागणी केली, सौम्य नवरा तिचा फार बरं होतो घरात बसून, मला तुम्ही हे कर ब्युटी पार्लर टाकायची, माझी हॉबीज, मला आवडतं. हा, आता काही लोक कशी 50-50 हजाराचं कुत्रं आहे बरं का नुसतं, तर ही घेऊन फिरत्यात. तसंच नवरा म्हणला तू म्हणशील तसं. म्हणली मला एकटीला पण त्रास होतो, पण एक मन रमावं म्हणून मी ते करते. लगेच मेन चौकात ब्युटी पार्लरला जागा, लगेच तिला ते ब्युटी पार्लर टाकून दिलं. म्हणली माझी फ्रेंड आहे, कॉलेजची मैत्रीण सुधांशी, ही काय ही सामान तिचं, ते आम्ही दोघी एकत्र चालवतो.
तुम्ही नका काळजी करू. हे ब्युटी पार्लर फक्त नावाला. तर म्हणले बघा तुमचा ते काय असे आज 1000 धंदा झाला, 500 धंदा झाला, 2000 धंदा झाला, काय झालं काय, कोण ही मोठी लोक काय विसरत नाही त्यांना. तू सुखी एन्जॉय, तू आवडत्या क्षेत्रात काम करते ना, ठीक आहे, ओके. यांनी आत बेड टाकलं. हा मग कशाच गिराईक, एखादं दुसरं गिराईक केलं येडे वाकडं रांगावलं, ती काय परत येत नसतं. म्हणजे ती काय त्या दोघींचं ते ब्युटी पार्लर म्हणजे ते लेडीजच जातात. ती बोवाया कात्रा, ती मिशी आल्या बघा इथं त्या कमी करा, ती लाखलं पिढी तुम्हाला कळायचं नाही. आता हे रंगवायचं, फाउंडेशन, नेल पॉलिश, परत काय करतात बुवा. मग ती घेतलं तर घेतली गिराईक, नाही तर ह्या अशा बिडायच्या उन्हाच्या कारात एसी लावून त्या ह्याच्यावर त्यांना तो एकांत मिळाला. हा सुद्धा प्रकार 2 वर्षापर्यंत चालला. हा लय अवघड जगाच ही 2 वर्ष. ह्यांना काय तपास नाही, तिला तपास नाही, चालू द्या. ह्या प्रकरणाची कधी घटना म्हणजे काहीतरी कारण निमित्तच असतं बुवा. त्या तपास चालू, सौम्य ही समजा नवरा बायको त्यांचा विषय नाही, पण ते नवऱ्याचं काय, नवऱ्यापुरतं ओके ठीक बस झालं का, हा मला वाटलं काय केलं का नाही, हा झालं का, ओके ओके ठीक आहे. मैत्रिणीला कमान किल मी, ती बी म्हणायची ही बी म्हणायची, रंगारंग कार्यक्रम चालू तिकडे. बघा दुनिया. आता विषय असा झाला ह्याच्यामध्ये नको ती घटना घडली का, कसे विचार लोकांच्या मनात येतात, कशी घटना घडते माहित नाही. सगळं कसं कायदेशीर चाललं होतं का, तर लिस्बियनला परवानगी आहे, गेला परवानगी आहे, त्यांचं आपापलं अस्तित्व आहे, त्याबद्दल आपलं दुमत नाही, चालू द्या. पण ही जी चिनू आहे आणि तिचा नवरा सौम्य असतो श्रीमंत, ह्या चिनूच्या डोक्यात त्या सुधांशीनी कल्पना घातली. ते दोन्ही जाऊ फिटफिटाडी, आणि मग तिथे जी बोलते ती हे कसं टाळायचं कसं. म्हणले हे बघ, तुझ्या नवऱ्याला उद्या तू 5-10 लाख रुपये मागितलं, आपल्याला फॉरेन फिरायला जायचं, इकडे जायचं, समुद्र किनाऱ्यावर जायचं, तू आणि मीच फक्त, काय देईल का. हा म्हणले कसं देईन, एवढे पैसे नाही देणार तो कष्ट करतोय का असं. मग हेच ना खरं आहे ना, तू काय मालकीन आहे का म्हणले, आपल्याला कसा कच्चून माल पाहिजे, सगळी प्रॉपर्टी नाव पाहिजे, करील का म्हणजे नाही करणार, मारल्यावर ऑटोमॅटिक होणार, मारून टाकू, साधं गणित. आईला म्हणली एखाद्याचा मारायचं म्हणल्यावर, अरे म्हणले माझ्याकडे प्लॅन असा आहे की ती जगातला कुठलाही पोलीस पकडू शकत नाही, काय हा. तिने हिंदी चित्रपट कमी बघितला, तिला माहिती आहे ना हिंदी चित्रपट डायलॉग असतो, कानून के हात बहुत लंबे होते, लाच नाही घेतली तर जाऊन द्या बरोबर द्या. ती म्हणली मी आपण ह्याला मारायचं भाऊ, ही अशी डोक्यात आलं म्हणजे गेला भाऊ, घडी तर गेलाच कामातून, त्यांना ठेवा. मग काय केलं पाहिजे, चिन्नूशी मदत घेते. हा म्हणले चालतं. भावाला त्यात वाढला, चिन्नूची मदत घेतली, सॉरी चिन्नून सुद्धा ह्या 2 मुली त्यांनी ठरवलं की सौम्याला ठोकायचं, आणि त्याचा तो चिन्नूचा भाऊ आहे तपस, त्याची मदत घ्यायला ठरवलं. घेतलं, त्याला सांगितलं आपल्याला एक हत्या करायची, आणि तुला पण एक असं सहज एक 5-25 लाख देऊन टाकू, नको काळजी करू. ती खुश झालं, बहिणीचा सपोर्ट आहे, सामानात सपोर्ट आहे, चलू द्या. मग काय केलं बघा, इथल्या लोकल जे गुंड अपराधिक असतात, प्रत्येक पोलीस स्टेशनला माहिती आहे बघा, ती यादी असते, म्हणजे त्याला म्हणतात रेकॉर्डवरील गुन्हेगार. कारण ते एकतर असे जन्मालाच गुन्हा करण्यासाठी होत्यात. बऱ्याच जणांना चांगल्या माणसाचा गुन्हेगार पोलीस बनवतात त्यांना ठेवा. त्यांनी एखाद्या गुन्ह्यात तो अडकल्याचं नाव आलं, त्यांना हल्ला मारला, पैसे घेतलं नाही घेतलं, त्याला सुटला, त्याचा जामीन झाला, तरी पोलीस काय झालं की त्याला उचल, काय झालं की त्याला उचल, हा. ती म्हणतं मरू दे, तिच्या आईला आपणच गुन्हेगार होऊन टाकू, आता डोक्याला ताण नाही, असं पण बरंच वेळा होतं. हा ती गुन्हा करायचा ठरला, पण करायचा कसा. गुंडांशी लोकल तिथल्या मैत्री त्या तपासणी केली, त्या गुंडांना म्हणले गुन्हागार तुम्ही करता, हा मग ते किरकोळ गुंड, कुठं चाकू घे, कुठं गाठात उभं राहा, आडव कुणाला, लुटमार कर, 100, 200, 500 मोबाईल घे, 5,000 10,000 मोबाईल, 1000ला एक आईश कर, असले. म्हणले तुमच्याकडं गोळा बिडा आहे का, पिस्तूल आहे का. हे म्हणले की काय आपण मोठे गुंड आहे का, नाही मग ते उपलब्ध करा ना. म्हणले त्यासाठी पैसा मिळतं कुठं, भागलपूर डिस्ट्रिक्ट बिहार. हा आता आमचा जो बेल्ट आहे ना, हा मुंबई पुणे
ह्याच्यामध्ये हे ते MIDC आहे, त्याच्यात परप्रांतीय महाराजे सगळे बिहारी आहेत बरेचसे. आणि या ठिकाणी जे कट्टे बिट्टे येतात ना, हे पोलिसला माहिती आहे बरं का सगळं. फक्त इतकं माणूस झाले की ते पोलीस तरी काय काय करेन मग. हे बरेचसे लोक याच्यातले तिथून त्यांच्याकडे त्यांच्या गावाकडचं ते वरातीत असं पिस्तूल खेळण्यासारखं असं गोळ्या बिळ्या मारतात असं आहे. आपल्या भागात त्या भागात फरक आहे. तिथून ती विकत आणतात. तिथं हे 4-5 हजारला मिळतं, इथं 25-30 हजारला 50 हजारला विकतात. कामालाच नुसते ते करतो 500 रुपयावर काम. बऱ्याच जणांचे असे धंदे आहेत. हा, आणि थोडं पोलिसांनी सुद्धा असं एक सक्षम पथक तयार केलं पाहिजे माझ्या हिशोबाने, की हे ज्या MIDC आहेत त्या ठिकाणी बार असतात. एखादा गुन्हेगार क्रिमिनल हा दारूशिवाय राहू शकत नाही, ह्या मताचा मी. हा, नाही तर महाराष्ट्र शासनाने माझ्याकडे काम द्या भाऊ, मी 100-500 गावून देतो तुम्हाला. हे कमी झालं पाहिजे क्राईम. त्या बारमध्ये हे प्यायला जातात आणि प्यायला टाइम दिवस मावळल्यानंतर असतो. कामाला पण जातात तिथे प्यायला जातात. मग त्याचा पगार समजा 12-15 हजार आहे. मग हा कुठल्या ब्रँडची घेतो? हा 500ची क्वार्टर कशी काय पितो बा? काय ह्याचं राहणीमान, ह्याची कपड्याची क्वालिटी, याचा फोन आयफोन असतो, ह्या गोष्टी येतात कुठून? ह्यो कधी कधी एकटा, कधी कधी त्याचा जोडीदार असतात, 1-2 गप्पा माराय बार राहतो. 3-3 हजार बिल कस काय भरतात बा? पण हे आपलं कसं आहे, आंधळं त्यानं कुत्रं पीठ खातंय. ते आपलं काम नाही. ते आपलं तुम्ही आम्ही आपलं येणारा दुष्काळ येतो का काय, नाही येतो काय, पेरणी बिरणीचं बघू. ही त्यासाठी करोडो अरबो रुपये असणारी लोक, ती सत्ता बित्ता असते त्यांच्याकडे, त्यांचं काम आहे, ते आपलं काम नाही. पण एक माझ्या मनात येतं, त्याला जर एक पथक असलं ना तर मी 100-500 अवैध हत्यार विक्रेते गावून देईन, अशी तर राहील. पण आपल्याला काय कोण म्हणणार आहे का? आपण किरकोळ त्यांच्या दृष्टीने केडभंगी, तुम्ही आम्ही जाऊन द्या मरू त्या. ते बिहारमधून त्या तपासणी त्या गुंडांनी आणलं बा पिस्तूल आणलं आणि स्कूटरवर त्याचं फुटेज बिटेज सगळे CCTV. हा सौम्य जात असताना पाठीमागे देऊन तर त्या तपासणी गोळी मारून ठार केला बा त्या सौम्याला. केलं का ती बिनबाबाट? बघा, ह्या जगामध्ये बऱ्याच हत्या अशा झालेल्या आहेत की तुम्ही चाललाय बा, तुम्ही तुमच्या कामात या, अचानक चादून येणार, तुम्हाला खलास करणार. अच्छा, हे फार भयानक की ध्यानात ठेवा. मरतोय मारतोय त्याला माहीतच नव्हते किंवा तुम्ही का मारताय, हे फार भयानक आहे. हा, ह्याचा आत्मा मुक्ती नाही त्या महात्म्याला. हा, मग ते एखाद्या बायकोचा ठोक्या असन, त्याच्याकडून मृत्यू असन किंवा लाख लपडी काही असन, पण बऱ्याच वेळा कधी कधी मृत्यू हे खून हे त्याच्यासारखा दिसतोय बुवा म्हणून चुकीच्या माणसं सुद्धा झालेले आहेत या देशात. असा प्रकार महाराष्ट्रात झाल्यात. लय बेकार. ते पोलिसांना सगळ्याचं नॉलेज असतं, जे करून पोलीस रिटायरमेंट झाले ना त्यांना टोटल रीड करू शकतात ते गुन्हेगाराला. माणूस त्यांच्यापर्यंत 5 मिनिटं बोलला ना तरी ही अवलाद कशी अशी पाहिजे त्यांना लगेच कळतं. इतके चांगले चांगले ते अनुभवून येतं त्यांच्यापाशी हा विषय. शीत मेल्याच्या नंतर मोठ्याचं सगळंच मोठं. आता हे 1000-2000 बिल भरणारे नाहीत, हे 200-300 आटपायचं अशा प्रकारचे सेवन करणारे लोक. श्रीमंत सगळं, श्रीमंताची पोहोच सुद्धा लांब असते, ध्यानात ठेवा. तुम्ही अडकला, तुम्ही 100 हेलपाट घालणार, नको तिथं पैसे बनणार, ही कागदपत्र द्या, ती कागदपत्र द्या, असा हे बामकं तमकं हातापाया पडू जाम. श्रीमंत असं त्यांचा एक फोन काम करून जातो, पोहोच कशी वरपर्यंत. सौम्यचे जे कुटुंबीय होते तर श्रीमंत सगळं, त्यांनी लगेच डोकं लावलं. DG म्हणजे डायरेक्ट महासंचालकाची भेट घेऊन हे संबंधित ही क्रॅक झाले पाहिजे, ही खून कोणी केला, काय केला, काय त्यांचे संबंध असतात. हल्ली ना वरून सूत्र, आता राजा बोलेन दल आले, खाली संपूर्ण यंत्रणा SP पासून खालची लागली का आम्हाला, ऑर्डर इज ऑर्डर, पथकं नेमली, सगळा डाटा काढला, सगळ्याचे मोबाईल, केस क्रॅक. ही सगळे तर उचलले त्यांनी. स्टेटमेंट मी तुम्हाला जे सांगितलं ती स्टोरीचं स्टेटमेंट दिलं, फक्त पैशाच्या हव्यासापायी मारलं त्याला. हे फार. आणि किती आरोप, अटक किती केल्यात बघा. 3 मुख्य आरोपी हे, तो तपस, सुधांशी, चिनू, हे 3 आरोपी झाले. त्याच्यानंतर 4 गुंड तिथे लोकल, ते चाकूवाले, हा ते, आणि 2 विक्रेते, एक एजंट होता आणि एक ज्याच्याकडून कट्टा खरेदी ते बनवायचा तो एक, तो सुद्धा अटक. 9 लागली का आम्हाला, ही सुटत नसतात आता. आणि सुट्ट्यां का नाही, सुट्ट्यां शित्त्याच्या हातात आहे, आपल्या हातात काय. अशा प्रकारे ही स्टोरी इथं क्रॅक झाली. आणि लय लांबावलं बघ मी आता, काय समजून घ्या थोडं आता. त्याच्यामुळं पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. पण आई बागाला मुख्याला एक जण कोणतरी आता केलं की
अर्ध्या तासाने फोन चालू करणार आहे. एक पहिला जो फोन येईन ज्याचा येईल मला यायचे त्याला मी घेऊन जाणार आहे. रामकृष्ण हरी माऊली.